SRPF गट क्रमांक 20 वरणगाव भरतीचा पहिला दिवस होता। 16 मार्चला SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड झालं। तर एका दिवशी जवळपास 500 ते 600 विद्यार्थी एका दिवशी ग्राउंडसाठी बोलावला जात आहे। त्यामधले सुद्धा हाईटमध्ये उंचीमध्ये त्या ठिकाणी कटत आहे आणि काही विद्यार्थी त्या ठिकाणी गैरहजर राहतात। तर जवळपास 500 ते 450 ते 500 विद्यार्थी एका दिवशी ग्राउंड या ठिकाणी देत आहे आणि उन्नीच्यानं जे विद्यार्थी मिळून एका दिवशी 500 विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहे। तर 16 मार्चला जे विद्यार्थी मिळून SRPF गट क्रमांक 20 वरणगाव भरतीचा पहिला दिवस होता। छत्रपती संभाजी महाराज नगर SRPF गट क्रमांक 14 या कॅम्पमध्ये या ठिकाणी ग्राउंड होत आहे। तर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, उंची त्या ठिकाणी जास्त घेतल्या जात आहे, उंची किती घेतल्या जात आहे त्या ठिकाणी, त्याचबरोबर उंचीमध्ये किती विद्यार्थी कटत आहे, छाती त्या ठिकाणी किती घेतल्या जात आहे, त्याचबरोबर ग्राउंड कशा प्रकारे पहिला इव्हेंट कोणता आहे, दुसरा कोणता आहे, तिसरा कोणता आहे, ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जातं, आपल्याला किती वाजता ग्राउंडच्या अंदर जायचं आहे आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे आणि कोणकोणत्या चुका आपल्याला करायचे नाही, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार। आज काही विद्यार्थ्यांनी चुका केल्या त्यांना घरी या ठिकाणी पाठवण्यात आलं। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 20 वरणगाव भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर 16 मार्चला भरतीचा पहिला दिवस होता। 16 मार्चला ग्राउंड कशा प्रकारे झालं, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिले जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या अगोदर आपल्याला गेटच्या अंदर त्या ठिकाणी जायचं आहे। तुम्ही जर एकदमच त्या ठिकाणी लेट गेले तर घरी सुद्धा आपल्याला पाठवलं जाणार आहे, कारण की त्या दिवशी जे विद्यार्थी 16 मार्चला काही विद्यार्थी दुपारी 4 ते 5 वाजता दरम्यान आले होते, त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवण्यात आलं होतं, एक लक्षात ठेवा। तर जो काही तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या अगोदर जा। तर जो काही सकाळचा रिपोर्टिंग टाइम आहे, जर समजा तुमचा 6 वाजता असेल तर त्या ठिकाणी 5 ते 4 वाजतापासूनच तुम्ही रांगेमध्ये लागा, जेणेकरून आपलं जे ग्राउंड आहे हे उन्हीच्या अगोदर त्या ठिकाणी होणार आहे, सावलीत ग्राउंड होणार आहे एकदम सकाळीमध्ये, ठीक आहे। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मिळून या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळी जे त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट चेक केल्या जातात, फक्त हॉल तिकीट त्या ठिकाणी आणि आधार कार्ड हे दोन डॉक्युमेंट गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळी चेक केल्या जात आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एंट्री दिल्यानंतर बसून त्या ठिकाणी ठेवलं जात आहे आणि जास्त वेळपर्यंत बसून त्या ठिकाणी ठेवलं जातं, एक लक्षात ठेवा। म्हणजे जवळपास तुम्ही धरून ठेवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जवळपास 2 ते 3 घंटे बसून ठेवलं जात आहे, कारण की पुढच्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू राहते। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी टेबल नंबर दिला जात आहे, जो काही आपला रोल नंबर आहे तर त्या रोल नंबरच्या टेबल नंबरवर आपल्याला त्या ठिकाणी पाठवलं जातं आहे आणि जे विद्यार्थी मिळून नॉर्मली त्या ठिकाणी फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे। त्याचबरोबर जे आपल्याला सोबत फोटो या ठिकाणी 6 फोटो न्यायचे, कारण की 2-3 फॉर्मला त्या ठिकाणी ते फोटो त्या ठिकाणी चिपकावं लागते आणि स्टार्टिंगला ज्या आपलं टेबल नंबरवर आहे रोल नंबर आहे तर त्या टेबल नंबरच्या रांगेमध्ये लागायचं आहे आणि तिथंच जे विद्यार्थी मिळून आपल्यापासून एक सिग्नेचर घेतलं जाते, आपलं त्या ठिकाणी हॉल तिकीट चेक केलं जातं, आधार कार्ड चेक केलं जातं आणि आपला एक फोटो त्या ठिकाणी चिपकवला जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आपल्याला ग्राउंडच्या अंदर जे डॉक्युमेंट लागणार आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगावला, फक्त वर जो तुमचा फॉर्म आहे, जो तुम्ही फॉर्म भरला होता आणि त्याचबरोबर पेमेंट स्लिप हे सुद्धा सोबत न्या आणि जो फॉर्म भरला ते आवेदनपत्र सुद्धा सोबत न्यायचं, तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा सोबत न्यायचे आहे आणि आधार कार्ड सुद्धा आपल्याला सोबत न्यायचे आणि फोटो आपल्याला 6 ते 7 फोटो आपल्याजवळ असले पाहिजे, ठीक आहे। एवढे डॉक्युमेंट लागते। आणखीन सुद्धा आपल्याला डॉक्युमेंट सोबत राहू दे, जेणेकरून त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही। तर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्यास दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडल्यास दाखला सुद्धा नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही, डोमिशियल नाही, नॉन क्रिमिनल सुद्धा नाही, SST ला नॉन क्रिमिनल लागणार नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे एवढे काही डॉक्युमेंट या ठिकाणी न्यायचे आणि हे काही डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले याच्या प्रत्येकाच्या एक झेरॉक्स सुद्धा सोबत नाही, ठीक आहे, जेणेकरून काही त्या ठिकाणी त्यांनी जर मागितले तर आपल्याला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शर्ट वगैरे काढायला लावत आहे, बूट वगैरे काढायला लावत आहे, त्यानंतर उंची त्या ठिकाणी घेतलं जात आहे। तर पहा उंची 168 सेंटीमीटर घेतल्या जात आहे। 168 सेंटीमीटरपेक्षा थोडी जरी कमी असेल तर फेल केलं जातं, अपात्र केलं जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त विद्यार्थी हाईटमध्ये त्या ठिकाणी काटले, एक लक्षात ठेवा, जास्त विद्यार्थी हाईटमध्ये कटत आहे, त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी कटत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपले या ठिकाणी भरले पाहिजे आणि हे उंची छाती झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन एका टेबल नंबर पाशी आपल्याला जायचं आहे आणि तिथंच जे विद्यार्थी मिळून स्टार्टिंगला त्या ठिकाणी जे आपल्याजवळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आणखीन त्या ठिकाणी प्रक्रिया होते। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला चेस्ट नंबर दिला जात आहे आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर जे विद्यार्थी मिळून आपला जो डिटेल इंचार्ज आहे SRPF वाला, तर तो आपल्याला इव्हेंटसाठी नेत आहे। तर पहिला जो एका डिटेलमध्ये 10 विद्यार्थी त्या ठिकाणी नेला
जात आहे। तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे, पहिला इव्हेंट 100 मीटर होत आहे। 100 मीटर झाल्यानंतर लगेच जे विद्यार्थी मित्रांनो आणि 100 मीटर जी सिस्टीम आहे तर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सिस्टीम आहे, दोन्हीकडून सेन्सर आहे। आणि 100 मीटर झाल्यानंतर लगेच दुसरा जो त्या ठिकाणी घेतला जात आहे तर गोळा फेक घेतला जात आहे। तर गोळा फेकले आपल्याला गोंधळून जायचं नाही, भरपूर विद्यार्थी गोळा फेकताना गोंधळून जात आहे। तर आपल्याला जो काही आपला जो फोकस आहे तर तो आउट ऑफ त्याच्यावर असला पाहिजे, ठीक आहे। आणि एकदम पद्धतशीर त्या ठिकाणी गोळा फेका, एकदम गडबडीने फेकू नका। तर अशा प्रकारे गोळा फेकचा इव्हेंट त्या ठिकाणी होता आणि 3 चान्स त्या ठिकाणी दिला जात आहे। जो सर्वात जास्त गेला त्याला जास्त मार्क त्या ठिकाणी दिले जात आहे। आणि गोळा फेक झाल्यानंतर तिसरा जो घेतला जात आहे तर तो 5 किलोमीटर घेतला जात आहे। आणि 5 किलोमीटरला जे विद्यार्थी मित्रांनो 100 विद्यार्थी 200 विद्यार्थी अशा प्रकारे 5 किलोमीटर रनिंगला त्या ठिकाणी मुलं सोडत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आज SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड झालं। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।